मंजूर झालाच पाहिजे. आकृतिबंध मंजूर झालाच पाहिजे. हमारी यूनियन, हमारी ताकत. हम आकृतिबंध सब एक है. हम सब एक है. आजपासून आरटीओ कर्मचारी संघटना बेमुदत संपावर गेले असून विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील आरटीओ कर्मचारी देखील संपात सहभागी झाले आहेत. मात्र या संपामुळे आरटीओ कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून याचा त्रास कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना होत आहे. कोण म्हणतंय देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. आकृतिबंध मंजूर झालाच पाहिजे. लिपिकांची वेतन श्रेणी झालीच पाहिजे. शासनाने आमचा 23 सप्टेंबर 2022ला आकृतिबंध मंजूर केला. आकृतिबंध मंजूर जाऊन आता साधारण 2 वर्ष झाली, परंतु त्या 2 वर्षामध्ये आकृतिबंधाप्रमाणे आम्हाला अजून पोस्टिंग दिलेली नाही. आता आमची जी नवीन पोस्ट तयार झाली म्हणजे प्रशासकीय अधिकारी किंवा कार्यालय अधीक्षक ह्या पोस्टवरती अजून आम्हाला प्रमोशन दिलेली नाहीत. अजून आम्ही वरिष्ठ लिपिक, ग्रामीण लेखापाल ह्या पोस्टवरतीच काम करतोय. ती आमची एक प्रमुख मागणी आहे. आमची दुसरी मागणी आहे म्हणजे आमची वेतन श्रेणी निश्चित करावी नवीन याच्याप्रमाणे. आणि तिसरा एक मुद्दा आहे आमचं पदनाम, पदांची जे पदनाम आहे ते चेंज करावं. म्हणजे आता आम्ही लिपिक, टंकलेखक वगैरे आहे ती आमची परिवहन सहाय्यक वगैरे ह्या ह्याच्यात पदाची नावं चेंज करावी. दुसरं एक आहे म्हणजे महसूल न्याय बदल्या. हा एक आता शासनाने एक नवीन हे काढलेली आहे. म्हणजे आता आमचा ठाणा रिजन आणखीन पनवेल रिजन ह्या दोन्ही रिजनमध्ये बदल्या होणार आहेत. त्या ह्याच्यासाठी आमच्या ठराविक लोकांचा त्याला विरोध पण आहे आणि काही जण जे ठाणा पनवेलवरची लोक आहेत त्यांना त्या बदल्यावर तसे पाहिजे. म्हणजे ती संमिश्र मागणी आहे. म्हणजे आमची प्रमुख मागणी आहे ती आकृतिबंधाप्रमाणे आम्हाला हे पदोन्नती देण्यात यावी तात्काळ. लोकांची अडवणूक व्हावी हे आमचं ह्याच्यामध्ये हे उद्देश नाहीच आहे. फक्त काय आमच्या मागण्या ह्या मान्य व्हाव्यात हेच आमचं मेन हेतू आहे. आम्ही 2-3 वेळा आमच्या परिवहन आयुक्त कार्यालयावर आमच्या संघटनेच्या यांची प्रतिनिधींची ही मिटिंग झाली, पण त्यांनी तसा काय पाहिजे तसा रिस्पॉन्स दिलेला नाही आम्हाला. त्याच्यामुळे हे आता आम्हाला नाईलाजास्तव हे आंदोलन करायला लागतं. हे आमचं आंदोलन तसं बेमुदत आहे, पण शासन स्तरावरती चर्चा चालू आहे. जर काय 1-2 दिवसात निर्णय झाले तर आम्ही ते आमच्या मागे घेऊ. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.